पहिला क्वेश्चन काय, सरांनी MCQ कसे सांगितलेत, सरांनी पहिल्या म्हणजे जे 1 मार्काचे क्वेश्चन असतात ते कसे सांगितलेत, 2 मार्काचे असतात ते कसे सांगितलेत, ही बारीक सारीक गोष्ट. मोठं एक्झाम्पल असेल तर सरांनी कशा पद्धतीने घेतलेलं आहे, सरांनी वाचलंय कसं, वाचलेली इन्फॉर्मेशन पुट कशी केली आहे, ती पुट केलेली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तो फॉर्म्युला कसा वापरला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश सूर्यवंशी. तुम्हा सर्वांना माहिती आहे आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथ फॉर मेरिट हा ॲप तयार केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आज आपण या ठिकाणी आपल्याला अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे मॅथमॅटिक्स मधले पहिला आणि दुसरा हे 2 पार्ट आहेत. आपण मॅथमॅटिक्सचा जो अल्जेब्राचा पार्ट आहे तो पार्ट आज आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये एकंदरीत वर्षाचं नियोजन कसं करायचं, अल्जेब्रामध्ये एकूण किती टॉपिक आहेत, त्या टॉपिकमध्ये प्रॅक्टिस सेट किती आहेत, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट सोबत प्रॉब्लेम सेटचा अभ्यास कसा करायचा आहे, आणि तुम्हाला मॅथ फॉर मेरिट या ॲपने एकंदरीत हा अल्जेब्राचा सिलेबस कशा पद्धतीने संपवलेला आहे तो भाग या ठिकाणी मी घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे सेशन आवर्जून बघा. अतिशय महत्त्वाचं सेशन हे तुम्हाला यूट्यूबवर मी दिलेलं आहे. जे विद्यार्थी मॅथ फॉर मेरिट हा ॲप डाउनलोड करतील त्यांना ही सगळी प्रोसिजर कळेल. माझी शिकवायची लँग्वेज, समजून सांगण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी अजिबात नाही आहे. मी एक सांगू इच्छितो, आपलं सेशन स्टार्ट करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, मॅथ फॉर मेरिट या ॲपवरती अल्जेब्राचा आणि जॉमेट्रीचा एकूण मॅथमॅटिक्सचा संपूर्ण सिलेबस पहिल्या प्रॅक्टिस सेटपासून शेवटपर्यंत ऑल एक्झाम्पल्स आणि पूर्ण सेशन हे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. प्रत्येक प्रश्न सॉल्व करून दिलेला आहे. छोटी छोटी जे कॅल्क्युलेशन्स असतात ते करून दाखवलेली आहेत. प्लस मायनस काय असतं, इज इक्वल टू काय असतो, याचा अर्थ काय असतो, ह्या सर्व बाबी विद्यार्थी मित्रांनो सांगितलेल्या आहेत. इतर क्लासमध्ये कसं चालतं मला माहिती नाही, किंवा इतर क्लासमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही करताय तेही आपण बघत नाहीयेत. बऱ्याच मुलं असं म्हणत होते की सर आम्ही एखादा एक्स्ट्रा क्लास लावलाय, तो क्लास लावल्यानंतर इथे क्लास आम्ही एक्स्ट्रा करावा का, असा मुलांचा म्हणजे प्रश्न होता. त्या मुलांना आणि पालकांना मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, आयुष्यासाठी जर तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की मला फायदा होतोय, आणि मी इथे आज तुम्हाला या लेक्चरमध्ये म्हणजे या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला मॅथ फॉर मेरिट ॲप दरम्यान जो शिकवलेला सिलेबस आहे तो जर व्यवस्थित लक्षात आला नाही तर ऑफिसवर या, ऑफिसवर फोन करून या आणि तुम्ही दिलेली फीस तुम्ही परत घेऊन जाऊ शकता, अशा पद्धतीचं. आणि महाराष्ट्रामध्ये मॅथ फॉर मेरिट आणि योगेश सरांशिवाय असं कोणी शिकवलंय मला वाटत नाहीये. प्रत्येक टीचर चांगलाच असतो, मला टीचरांना म्हणायचं नाही, पण ज्या पद्धतीनं आपण घेतलंय विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीनं तुम्हाला शेवटच्या दिवशीपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्स या ठिकाणी करायला मिळतील. अशा पद्धतीचा तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. एकूण एक गोष्ट, मॅथमॅटिक्स हा कसा असतो बेटा, 8वी 9वी 10वी 5वी 6वी 7वी अशा पद्धतीनं चालत येणारा अभ्यास आहे. पण तुम्हाला माझं सेशन ठीक आहे, योगायोगाने सुदैवाने तुम्हाला आता मी कळालोय, आधी माहिती नव्हतो, तर आत्ता तुम्ही लक्षात घ्या. योगेश सर भेटलेत तर अगदी कमी फीस आहे ऑनलाईनची. तुम्हाला ऑनलाईन म्हणजे कैक पटीनं, बऱ्याच मुलांचं आता मला असं ओपिनियन येतंय, मुलांनी अभ्यास देखील चालू केलाय. सर तुमचे ऑनलाईनचे जे सेशन आहेत ते खरोखर ऑफलाईन पेक्षा कैक पटीनं चांगले वाटतायत. त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मागं येऊन एखादा प्रॉब्लेम नाही कळाला तर तो मागं येऊन तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मॅथ फॉर मेरिट ॲप मिळणाऱ्यात. पालकांनाही सांगू इच्छितो की आपल्या मुलांना एखादा क्लास एक्स्ट्रा लावला तर त्यांचा प्रगतीमध्ये डेफिनेटली फायदाच होणार आहे. 4-5 हजार रुपये तुमचे एक्स्ट्रा गेले तर त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांना पुढे भविष्यामध्ये, आयुष्यामध्ये जर मेडिकल करिअर करायचं असेल, कुठेही गेलात तर फिजिक्स विषय मॅन्डेटरी होतो आणि तिथे तुम्हाला मॅथमॅटिकल कौशल्य दाखवावे लागतात. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा आहे की 10वीला छान करून घ्या. ज्या मुलांना 0 पासून येत नाही त्यांच्यासाठी पूर्ण सेशन आपण घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे छान अभ्यास करा. प्रत्येक गोष्ट बारीक सारीक तुम्हाला सांगितलेली आहे. आणि ही माझी चॅलेंज आहे बेटा, ही मॅथ फॉर मेरिटने जे केलेलं आहे ना, की ज्या पद्धतीने घेतलंय ते महाराष्ट्रात अशी मेहनत कोणीच घेत नाही. आपण खूप तळमळीनं, जिद्दीनं मुलांसाठी ही गोष्ट करून घेतलेली आहे. ठीक आहे, आज आपण बघूयात प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट कसं करायचं आहे. आपण
तुम्ही 1-1.5 तास रोज दिलात आपल्या ॲपला, कंटिन्युअसली केलात, तुम्हाला आयुष्यामध्ये गणिताची सोडा मित्रांनो, तुमचं करिअर तुमचं एवढं छान होऊन जाईल. कारण बघा, आपल्या पालकांना किंवा तुमच्या मोठ्या आई बहिणींना, भावांना विचारा की आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते, तर ते म्हणतात तुमचा पाया किती मजबूत असतो, त्या पायावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. तुम्ही डिग्री कोणती घेतली आहे, तुम्ही काय केलंय, हे नंतरच्या येणाऱ्या गोष्टी आहेत. तुमच्या डिग्र्या मोठ्या मोठ्या असतील पण तुमचा बेसच मजबूत नसेल तर त्याला अर्थ काही राहत नाही. आणि इतर शिक्षकांसारखं किंवा इतर कमर्शियल ज्या गोष्टी बाजारात चालतात तसं आपला क्लास नाहीये. इथे आपल्याला प्रॉपर नॉलेज, प्रॉपर 1 तास शिकवणं, म्हणजे जे शिकवतात ते आपण शिकवण्यासाठीच वेळ देतो. कुठेतरी फालतू जोकवर क्लास घालवणे, कुठेतरी मुलांना हसवत बसणे, अशा प्रकारच्या गोष्टी आपण करत नाहीयेत. खरं तर त्या गोष्टी एखाद्या तासामध्ये 2 मिनिट 3 मिनिट कराव्यात देखील, कारण तुम्हालाही तसा एक ब्रेक किंवा तुमचं माइंड फ्रेश होण्याकरिता त्या गोष्टी असतात. ट्रिक्समध्ये जर जोक केले तर दॅट इज फाईन, पण मला वाटतं की सिरियसनेस जोपर्यंत शिक्षकांमध्येच नसतो तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये कधीच येणार नाही. त्यामुळे इथे स्ट्रिक्टली सिरियसनेस आहे विद्यार्थी मित्रांनो. एंटरटेनमेंट थोडीफार चालत असते, ती सर्वांकडे चालत असते, पण आपण जे फोकस जे म्हणतोय, जे फोकस कंटिन्युअसली आपल्याला काय करायचं आहे, आपलं टार्गेटच आहे बेटा. मॅथ फॉर मेरिटवर आलात, योगेश सरांकडे आलात तर मॅथ सर करून घेणार. मी म्हणतोय ना, तुम्ही एक्स्ट्रा अभ्यास करूच नका, घरी एक्स्ट्रा करायचंच नाही बेटा. जे सरांनी सांगितलंय, जे या ठिकाणी सरांनी घेतले तेच आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अल्जेब्राचा आता भाग बघूयात. अल्जेब्रामध्ये ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी येतात, किती प्रॅक्टिस सेट आहेत, अभ्यास कसा करायचा आहे, तो सर्व भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लेट स्टार्ट. आपण चालू करूयात. प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट कशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत नियोजन करायचं आहे ते नियोजन या ठिकाणी आपण बघूयात. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? व्हेरी गुड. चला लक्षात घ्या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, अल्जेब्राच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जो अल्जेब्राचा पहिला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 6 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक आपला आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. अल्जेब्रामध्ये अवघड काहीच नाहीये. थोडेसे लेंदी कॅल्क्युलेशन तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये भेटतील. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हाला काय म्हणूयात आपण, एक शाब्दिक गणित, वर्ड प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतील. आणि प्रत्येकाच्या ट्रिक्स मी सांगितल्यात की प्रॉब्लेम कसा वाचायचा, वाचल्यानंतर स्टेप कशा बघायच्या, त्याची माहिती कशी पुट करायची, त्या स्टेपमधून खालच्या स्टेपला कसं जायचं, याचा बारीक सारीक गोष्टी सांगितल्यात. त्यामुळे घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमचा अभ्यास 0 राहू द्या पोरो, तुमचा अभ्यास 0 राहू द्या, तरी देखील तुम्हाला तो भाग पूर्ण असा मी काय म्हणतो ना, असं प्लेन जी गोष्ट असते तशी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. त्यामुळे अडचण काहीच नाहीये. केवळ फोकस आणि तुम्हा सर्वांचा जो विश्वास आहे, किंवा तुम्ही सर्व मॅथ फॉर मेरिटची आज विश्वासार्हता खूप आहे. मला आज बऱ्याच मुलांचे फीडबॅक येतात की सर, तुमची जी शिकवण्याची पद्धत होती किंवा तुम्ही जे सांगितलात त्यामुळे आम्हाला प्रचंड फायदा होतोय, आम्हाला मॅथमॅटिक्स खूप सोपं जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॉन्स्टंट करत राहा. तुम्ही एक एक चॅप्टर जेव्हा कंप्लीट करून घ्याल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल सरांनी अल्जेब्रा कसं सांगितलंय, जॉमेट्री कसं सांगितलंय, आणि तुमच्या रक्तामध्ये गणित बसेल, तुमच्या रक्तामध्ये कॅल्क्युलेशन बसतील. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांना मला माहिती आहे इंजिनियर व्हायचं नाही, मॅथमॅटिक्स घ्यायचं नाही, पण पुढे तुम्हाला जे जे करिअर करायचंय त्या प्रत्येक करिअरमध्ये मॅथमॅटिकल कौशल्य येणार आहेत. आपल्याला 10वीला तर मार्क्स मिळतीलच याची गॅरंटी आज मी या ठिकाणी देणार आहे. लक्षात येतं? मी तुम्हाला अजून एक बाब सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुम्हाला जर या सेशनमध्ये आपण जवळपास 2-2.5 हजार एक्झाम्पल घेतलेत बेटा, ह्या पूर्ण सिलेबसमध्ये, तुम्हाला जर वाटलं की सर मला ह्याच्यातलं एकही गोष्ट, मला एकही म्हणजे एक तेवढ्या ह्याच्यातलं एक पण एक्झाम्पल सॉरी तर मला कळलं नाही, तर बेटा तुम्ही डायरेक्टली या फीस घेऊन वापस जा. डेफिनेटली मी हे तुम्हाला सांगतो, नाही कळल्यास. लक्षात आलं तुम्हाला? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फोकस, विश्वास आणि कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या एकंदरीत प्रोसिजरमध्ये ठेवायचे. ही प्रोसिजर छान आहे, एन्जॉय करत करत अभ्यास करायचा आहे, कसलंही टेन्शन नाही. ऑफलाईन पेक्षा काही पटीनं ही सुविधा तुमच्या अगदी मनामध्ये येऊन, तुमच्या पोटामध्ये येऊन तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितल्यात आणि समोर अगदी तुमच्या असल्यामुळे तुम्हाला अजिबात कसली आवश्यकता नाहीये. मॅथ फॉर मेरिट हे युट्यूबचं देखील चॅनेल आहे आणि हे युट्यूबचं चॅनेलवरच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघताय. तुम्ही परत जो काही
आपला ॲप आहे, तुम्हाला खालती वरती नंबर दिसतोय, कधीही संपर्क करा, तुम्ही ॲप सुद्धा डाउनलोड करा आणि प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. आता मी या ठिकाणी तुम्हाला अल्जेब्राचं तुम्हाला काही या ठिकाणी प्रॅक्टिस सेट कशा पद्धतीने करायचं आहे, काय काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण काय केलंय, आपल्याकडे अल्जेब्राचा आधी अल्जेब्राचं बघूयात आणि परत जॉमेट्रीकडे जाऊयात. आधी अल्जेब्राचं बघूयात आणि परत जॉमेट्रीकडे जाऊयात. अल्जेब्रामध्ये काय केले बेटा, आपण आपल्याला 6 टॉपिक आहेत, 6च टॉपिक, एक्स्ट्रा काही करत बसायचं नाही. यशस्वी विद्यार्थी सक्सेसफुल स्टुडंट कोण आहेत, तर जे मोजकं करतात, फापट पसारा घेऊन बसू नका. गणितामध्ये यशस्वी व्हायचंय, 100 आउट ऑफ 100 मार्क पाहिजेत, आम्हाला चांगल्या पद्धतीनं बेस पक्का पाहिजे आणि येणारं करिअर पण आमचं त्याच्यात चांगलं झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट ह्याच्यावर डिपेंड असेल तर हे पक्कच झालं पाहिजे. असं जर तुम्हाला हवं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मी लिहूनही देतो, ते तसंच होईल. पण त्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट, तुमच्याकडे पेशन्स पाहिजे. पेशन्समध्ये थोडंसं शांत बसा. एक एक स्टेप तुम्हाला मी सांगितल्यानंतर परत ते तुम्हाला बघायचंय. ऑब्झर्वेशन स्किल बघा, न्यू वे ऑफ लर्निंग आपण काढले. ऑब्झर्वेशन स्किल, जगात सगळं जे आहे ते ऑब्झर्वेशन आहे. तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचंय, इमॅजिन करायचंय, प्रॅक्टिस करायचंय. ह्यातून ऑटोमॅटिकली गोष्टी डेव्हलप होणार आहेत. मी सांगितलं तेवढंच, आपल्याला जेवढं आधी दिलंय ना, पोरं काय करतात, बेसिक राहू देतात किंवा बेसिक मधले जे काही टॉपिक आहे त्या टॉपिक मधले प्रॅक्टिस सेटचे एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेटचे एक्झाम्पल, अरे बाबा आधी ते एक्झाम्पल करून घे, अरे बाबा ते प्रॅक्टिस 10 वेळेस करून घे, नंतर मोठे सोडव, नंतर एक्स्ट्रा एक्झाम्पल सोडव. आधी जो मूळ भाग आहे, जो आपण कोअर म्हणतो की तो सिलेबस आपला झाला पाहिजे संपून. अरे मी तुम्हाला सांगतो, आपण ह्याच्या प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट जर कंप्लीट सगळे बघितले, सगळे सोडवले आणि एकूण एक स्टेप माझी सगळी बघितली, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला एकही प्रश्न, परत कुठलाही प्रश्न देऊ द्या, तुम्हाला तो प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही, याची माझी गॅरंटी असेल. आता हे लक्षात घ्या बेटा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा पहिला टॉपिक आहे. काही अवघड नाहीये, मी कसं सिस्टमॅटिक पद्धतीने दिलेलं आहे. तुम्हाला पहिला टॉपिक आहे ना, पहिल्या टॉपिक मध्ये पहिला तुम्हाला इंट्रो दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट दिलेली आहे. प्रॅक्टिस सेट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट मध्ये आता ह्याचे प्रॅक्टिस सेट किती आहेत रे बेटा, या टॉपिकचे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे फक्त 5 प्रॅक्टिस सेट आहेत बेटा, फक्त 5 प्रॅक्टिस सेट आहेत. 5 प्रॅक्टिस सेट जास्त आहेत का बेटा? आपल्याला पहिला, दुसरा, तिसरा, पहिल्यावर दुसरा आधारित आहे, दुसऱ्यावर तिसरा आधारित आहे, हे लक्षात घ्यायचं. मग टप्प्याटप्प्याने सोडवायचं. परत 6वा प्रॅक्टिस सेट चालला की परत रिव्हिजनसाठी पहिला प्रॅक्टिस सेट बघायचा. नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करा. आम्ही अशी सुविधा दिली आहे बेटा, तुमच्या मोबाईलला तुम्हाला युजर आयडी पासवर्ड दिला आम्ही की तुम्हाला नंबर ऑफ टाइम्स बघता येणार आहे. ते नंबर ऑफ टाइम्स बघून रिव्हिजन करायचे. आपल्या कानामध्ये हेडफोन घालायचे, शांततेत एका कोपऱ्यात बसायचं, आपले रजिस्टर भरवायचे बेटा आणि अशी प्रॅक्टिस करायची की तुम्हाला आयुष्यभरात असं बेस तुम्हाला म्हणजे असं वाटावं की मला कसलंही काही कॅल्क्युलेशन आलं किंवा लॉजिकचा प्रश्न आला तर तो सोडवता यावा. हे तुमचं इथं आपण करून घेतलेलं आहे. झालं, इथे प्रॅक्टिस सेट 5 प्रॅक्टिस सेट आहेत आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रॉब्लेम सेट एकच असतो. लक्षात आलं? प्रॉब्लेम सेट या ठिकाणी घेतलेला आहे. प्रॉब्लेम सेट या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचा एक प्रॉब्लेम सेट या ठिकाणी आहे. लिनियर इक्वेशन अगदी सोपा टॉपिक आहे, काही अवघड नाहीये. त्याच्यात सिंपल टॉपिक आहे. 2-3 म्हणजे 2-3 मेथड कॉन्सेप्ट जर कळाल्या तर ऑटोमॅटिकली तो टॉपिक आपला पक्का होऊन जातो. दुसरा टॉपिक येतो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. हा टॉपिक अगदी 8 दिवसामध्ये तुमचा संपून जातो बेटा. 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला लागणार नाही. रोज एक प्रॅक्टिस सेट बघा, रोज परत रिव्हिजन करा, रोज तुम्हाला परत त्या ठिकाणी गोष्टी करायच्यात, परत बघायचे, त्याच वेळेला एक्झाम्पल. आणि माझी ही पण गोष्ट बेटा, तुम्हाला जर त्याच वेळेला नाही कळालं ना, लगेच पाठीमागे यायचं, असं करून लगेच पाठीमागे यायचं आणि परत बघायचं बेटा. हीच असते यशस्वी विद्यार्थी, तेच असतात जे मॅक्झिमम टाइम रिव्हिजन करतात. अरे बाबा लक्षात येतंय का? पोरांनो इकडे लक्ष द्या. यशस्वी विद्यार्थी तेच आहेत जे नंबर ऑफ टाइम्स रिव्हिजन करतात आणि आपण त्या गोष्टी घेतलेल्या आहेत या ठिकाणी. ठीक आहे, त्यामुळं थोडंसं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी इथं थोडंसं बसा बेटा. तुम्ही 100% तुम्हाला यश मिळणार आहे, 100% मार्क मिळणार. ते फक्त आपण करू शकतो, आपला क्लास या ठिकाणी करू शकतो. मॅथ फॉर मेरिट ही गोष्ट त्या ठिकाणी करू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण ही गोष्ट पाहिली की क्वाड्रॅटिक इक्वेशन हा दुसरा टॉपिक आहे बेटा आपला. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच पद्धतीने बघायचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इंट्रो बघायचा आहे बेटा, इंट्रो बघायचा आहे, इंट्रोडक्शन बघायचं आहे. त्याच्यानंतर दुसरी प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायची आहे. प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचे आहेत. आता याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट किती आहेत? 6 प्रॅक्टिस सेट आहेत. बघा सगळीकडे वरती 5 होते, इथं 6 प्रॅक्टिस सेट आहेत आणि एक प्रॉब्लेम सेट आहे. एक प्रॉब्लेम सेट आहे, लक्षात येतं? एक प्रॉब्लेम सेट आहे.
मग झाला आपल्याला ह्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शनचा व्हिडिओ, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटचा व्हिडिओ आणि प्रॉब्लेम सेटचा व्हिडिओ. आता पहिला टॉपिक करताना आपण त्याच पद्धतीने केलं होतं. मी परत एकदा सांगतोय, प्रॅक्टिस सेट करण्यापूर्वी आपल्या ॲपमधून आधी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बघायचा. इंट्रोडक्शनचा व्हिडिओ नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे कसं असतं बघा, इंट्रोडक्शन अभ्यास करण्याची मेथड आहे रे. मी क्वाड्रॅटिक इक्वेशन टॉपिक घेतला तर सर मग आता एकदम मला आधी नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, आधी मला ओव्हरव्ह्यू द्या. हाच असतो अभ्यासाचा मेथड. लक्षात येतंय? त्याच्यामुळे जे हुशार विद्यार्थी आहेत, जे खूप मोठ्या मोठ्या परीक्षा पास करतात, ते असंच करतात बेटा. आधी ओव्हरव्ह्यू घेतात डायरेक्टली. आता काही टीचरांचं मी नाव घेत नाही, पण कुठेतरी प्रॉब्लेम सेटच डायरेक्टली चालू करणे, मला ही मेथड योग्य वाटत नाहीये. टप्प्याटप्प्याने जाऊयात आपण, आणि त्याच विद्यार्थी आणि तसंच सक्सेस मिळतं बेटा आपल्याला. ठीक आहे, इनिशियली ज्या गोष्टी आपण करत येतो तसंच आपल्याला सक्सेस मिळतं. मग या ठिकाणी आधी इंट्रो बघा. इंट्रो बघितल्यानंतर तुम्हाला टॉपिकचा ओव्हरव्ह्यू लक्षात येईल. ओव्हरव्ह्यू तुम्हाला खालून वरून पूर्ण गोष्टी लक्षात आल्या बेटा, की त्यानंतर प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा. पहिली प्रॅक्टिस सेट, दुसरी प्रॅक्टिस सेट, तिसरी प्रॅक्टिस सेट, आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेटकडे यायचं. हा प्रॉब्लेम सेट परत इंट्रोडक्शन आणि प्रॅक्टिस सेट याच्यावरच डिपेंड असतो. आणि मग तो काही मनाने सोडवायला बघा. मी तर एक्झाम्पल तुम्हाला एक ना एक, आता बरेच टीचर काय करतात, हे पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल सारखं आहे, मग एकच सोडून देतात. आपण तसं केलेलं नाहीये. पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल जरी एकसारखं असेल तरी दोन्ही एक्झाम्पल तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच समजून सांगण्याच्या पद्धतीनं तुम्हाला ते घेतलेले आहेत. लक्षात येते मी सांगतोय ते बेटा? त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. हा तुम्हाला इंट्रोडक्शन, प्रॅक्टिस सेट अशा पद्धतीनं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. सेम अर्थमॅटिक प्रोग्रेशन पण. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये पण बेटा काय, एकूण फक्त 4 याच्यामध्ये पण आपण काय केलं अर्थमॅटिक मध्ये, पहिल्यांदा इंट्रो घेतलाय बेटा, इंट्रो घेतलाय, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट घेतलेली आहे, प्रॅक्टिस सेट इथे घेतलेली आहे, आणि इथे प्रॉब्लेम सेट आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट आहे. आता ह्याच्यामध्ये बेटा प्रॅक्टिस सेटमध्ये साधारणतः तुम्ही लक्षात घ्या, इथे चार प्रॅक्टिस सेट आहेत पहा. ठीक आहे, या ठिकाणी 4 प्रॅक्टिस सेट आहेत. हे 4ही प्रॅक्टिस सेट सोपे आहेत. अर्थमॅटिक प्रोग्रेशन सारखा सोपा टॉपिकच नाही, अल्जेब्रा सारखा सोपा सब्जेक्टच नाही. म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2. थोडंसं जॉमेट्री आमच्या लेकरांना काही अवघड जातं. जॉमेट्री तर मी इतकं छान घेतलं बेटा, तुम्ही टेन्शनच सोडून द्यायचं. सरांनी असं सिस्टमॅटिकली पद्धतीनं वरती काय लिहायचं, खाली काय लिहायचं, इन्फॉर्मेशन काय बघायची, फिगर कशी काढायची, ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं अजिबात टेन्शनच नाही बेटा. लक्षात आलं? मग हे तुम्ही बघितलं, हा पहिला टॉपिक, हा दुसरा टॉपिक, हा तिसरा टॉपिक. आणि फायनान्शियल प्लॅनिंग हा आपल्याला ह्यावर्षी न्यूली, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा जीएसटी वर आधारित आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग तुम्हाला मी इथं पूर्ण सांगत नाही, हा फक्त सांगतो की आपल्याला कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने अभ्यास करायचा आहे. हे 3 टॉपिक केले ना बेटा. आता बऱ्याच मुलांना इथं 3 टॉपिक केले, सर खूप मोठे टॉपिक केले, क्वाड्रॅटिक इक्वेशन खूप मोठा होता, लगेच थकतात आणि खूप केल्यासारखं वाटतं. सर मी खूप काही केलंय बेटा. हे 3 टॉपिक केल्यानंतर ना मग मुलं असं मरगळल्यासारखं करतात. बघ सर हे 3 टॉपिक आम्ही ऑप्शनलाच ठेवू का, सर हे 3 टॉपिक माझे राहिलेत. मोस्टली काय करतात, मग एखादा फायनान्शियल प्लॅनिंगच ठेवू का, हे 2 करून घेतो. बेटा ऑप्शनला ठेवायची गरजच नाही. स्वतःच्या ज्ञानासाठी करा ना. मी कशासाठी उभा आहे, तुम्ही मला पेड कशासाठी करताय, तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ऑप्शन मध्ये ठेवूच नका, कारण एवढ्या मी ह्याच्यापेक्षा 10 पटीने तर हे 3 टॉपिक छान घेतले असतील. कारण हे फायनान्शियल प्लॅनिंग बेटा, प्रत्येक गोष्ट, जीएसटी काय, त्यातले वर्ड प्रॉब्लेम काय, टॅक्स काय असतो, हे सगळं तुम्हाला घेतलंय आणि भविष्यात हे उपयोगाला येणारच आहे. त्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचंय तुम्हाला चांगल्या पद्धतीनं. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये पण तुम्हाला पहिल्यांदा इंट्रो दिलाय, इंट्रो छानपैकी बघा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट तुम्ही करून घ्या. प्रॅक्टिस सेट तुम्ही ह्याच्यामध्ये करून घ्या. प्रॅक्टिस सेट ह्याच्यामध्ये बेटा 4 प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. याच्यामध्ये 4 प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत. आणि प्रॉब्लेम सेट जे आहेत ना बेटा ह्याच्यामध्ये, तर हे प्रॉब्लेम सेटचे 2 पार्ट आहेत, ए आणि बी. ठीक आहे, थोडेसे मोठे आहेत, ते करून घ्या. अवघड आहे का बेटा ह्याच्यामध्ये? काहीच नाही. इथे 4 आहेत, इथे 4 आहेत, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला घेतलेलं आहे. काही सुद्धा ह्याच्यामध्ये डिफिकल्टी मला तर वाटत नाहीये बेटा. अभ्यास करायला जर आपण बसलो ना आणि असं सिस्टमॅटिकली पद्धतीनं, बाबा आधी कंप्लीट एवढं सरांनी सांगितलंय, हे सांगितलंय, हे सांगितलंय, हे केलं, पुन्हा आम्ही दुसरा टॉपिक घेतला, पुन्हा काय करायचं बेटा, हा टॉपिक करत करतच याची रिव्हिजन करायची, हा टॉपिक करत करतच याची रिव्हिजन करायची. दर संडे, सॅटरडे असं जे तुम्हाला भेटतात ना, मग ते रिव्हिजन करत राहायचं. कंटिन्युअसली फ्लो मध्ये करत जावा बेटा. तुम्हाला एक दिवस असं वाटेल की मला सगळं सरांनी सांगितले ते, म्हणजे प्रॅक्टिस करत करतच ते आम्हाला एवढं छान झालं तर ते सगळं पाठच झालं असं तुम्हाला लक्षात येईल. आपल्याला पाठांतर, गणित हा पाठांतराचा विषय नसतो, पण तुम्हाला ते प्रॅक्टिस करून एवढं छान होऊन जाईल, तुम्ही डोळे बंद करून देखील ते असं आहे, असं आहे, असं आहे तुम्ही सांगू शकता.
ठीक आहे, एवढ्या छान पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आपण या ठिकाणी प्रेझेंट केलेली आहे. डिसिप्लिन मेंटेन ठेवलेला आहे. डिसिप्लिन, कधी कधी एंटरटेनमेंट आहे, पण एंटरटेनमेंट ही थोडी असावी इतर शिक्षकांसारखं. बघा, खरा शिक्षक तोच असतो, मुलांना जो समजून सांगतो, मुलांना जो पोटात जाऊन सांगतो, त्यांच्या काय म्हणूयात की प्रत्येक मुलाला, म्हणजे 0 जरी मुलगा असला तरी त्या मुलाला समजावं हा उद्देश आहे. कुठेतरी रागवणं, कुठेतरी मुलांना फटके देणं असे काही टीचर करतात, किंवा त्यांना वाटतं. आणि गणित ह्या विषयाचे मॅक्झिमम टीचर तर अशा आहेत की ते त्यांच्या धुंदीतच असतात, म्हणजे कोणाला राग येऊ नये. पण गणिताचे शिक्षक स्पेशली मला अशी माहिती आहेत की आता तुमचं म्हणजे सुदैवाने तुम्हाला मी माहिती झालोय, तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळतात, त्यामुळे तुमचं नशीब आहे. पण काही काही लोकांना अजून ठीक आहे त्याच्यामध्येच अडकलेले आहेत की मॉब सायकोलॉजी, आम्ही तिथे जातो म्हणून मग आम्ही सगळ्या गोष्टी करतो, बघूयात काय होईल, फायनल रिझल्ट येईना का नाही येईना, ह्या गोष्टीमध्ये असतात. मग ते काय, वरची स्टेप कशी खाली आली कळत नाही, खालची स्टेप कशी आली कळत नाही. मॉब सायकोलॉजी आहे, घाबरून करतात, घाबरून बसतात, आम्ही करायलो यासारखं वाटतात, आणि ह्याच्यामध्येच बेटा आयुष्य अडकून जातं. त्या टीचरलाही कळत नाही, तो टीचर शिकवत राहतो, सांगत राहतो, त्यालाही बरेच दिवस झालेले असतात, त्याच्यामुळे तो कंटाळलेला असतो. सांगून सांगून तो नीट लिहित नाही, नीट सांगत नाही, नीट एक्सप्लेन करत नाही, पोटात जात नाही, काहीच करत नाही. फक्त त्याची कुठेतरी एक समोर नाव असतं आणि तो करत राहतो, आणि तुम्ही ऐकत राहता विद्यार्थी मित्रांनो. पण त्याच्यातली जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुटलेली असते, आणि ती खूप दिवसापासून तुटलेली आहे. हे तुम्हाला जर लक्षात आलं आणि तुम्ही जर या ठिकाणी हे लक्षात, माझं असं मत नाहीये की तुम्ही इथे लावा तिथे लावा, कुठेही लावा, पण तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुमच्या ते पोटात गेलं पाहिजे, तुम्हाला ते एकूण एक गोष्ट कळली पाहिजे. मी सांगतोय नाही, ते एकही गोष्ट नाही कळली तर तुम्ही या फीस दिलेली वापस घेऊन जा, आणि या ठिकाणी तुम्ही आपलं ऍडमिशन हे करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान घेतलेला आहे, ह्या संधीचा फायदा घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही मग हे 3-4 टॉपिक झाले की मग आपण या 4-5व्या टॉपिक कडे येतो, प्रोबॅबिलिटी टॉपिक. प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक हे शेवटचे 2 टॉपिक आहेत. खूप छान टॉपिक आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इंट्रो दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा इंट्रो दिलेला आहे. इंट्रो नंतर त्याच्यामध्ये पण प्रॅक्टिस सेट दिलेली आहे, प्रॅक्टिस सेट त्याच्यामध्ये पण दिलेली आहे. 4 प्रॅक्टिस सेट आहेत त्याच्यामध्ये, आणि प्रॉब्लेम सेट आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट दिलेला आहे. आणि प्रॉब्लेम सेट किती दिलेत बेटा, याच्यामध्ये एकच आहे, लक्षात येतं. तिथे पण आपल्याला पहिल्यांदा कार्ड्सचा अभ्यास करण्यासाठी इंट्रोडक्शन, मी तेच सांगतोय ना की बाबा आधी मला काय करायचंय, सरांनी काय सांगितलंय की ओव्हरव्ह्यू बघ, आधी मला इंट्रोडक्शन बघायचंय. हे सेम थीम, अशीच थीम अल्जेब्राची आहे, जॉमेट्रीची आहे. आधी बाबा इंट्रोडक्शन कर, आधी प्रॅक्टिस सेट कर, त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट कर जा, आणि परत नंतर तू मग प्रॉब्लेम सेट घे, प्रॅक्टिस सेट घे, कुठून पण चालू कर, मधलं एक्झाम्पल चालू कर, नाहीतर तुझं टेक्स्ट बुक समोर ठेव. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास करताना बेटा आपल्याला मॅन्डेटरी आहेत. सेम सिच्युएशन तुम्हाला ह्या स्टॅटिस्टिक सारखी आहे. स्टॅटिस्टिक मध्ये देखील आहे इंट्रोडक्शन, प्रॅक्टिस सेट आहेत. इथे प्रॅक्टिस सेट जे आहेत बेटा ते जवळपास प्रॅक्टिस सेट 6 प्रॅक्टिस सेट आहेत. ठीक आहे, आणि इथे प्रॉब्लेम सेटला तुम्हाला 1 प्रॉब्लेम सेट या ठिकाणी आहे. या ठिकाणी 1 प्रॉब्लेम सेट आहे, आणि हे प्रॅक्टिस सेट जे आहेत बेटा या ठिकाणी 6 प्रॅक्टिस सेट तुम्हाला अभ्यासायचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हा पूर्ण जो भाग आहे हा सिस्टमॅटिक पद्धतीनं अल्जेब्रा संपतो. आधी एवढं छान बेसिक करून घ्या. तुम्हाला एवढं केलात ना बेटा पुष्कळ आहे, तुम्हाला मोर दॅन इनफ. एक एक कन्सेप्ट, बाबा पहिला क्वेश्चन काय, सरांनी MCQ कसे सांगितलेत, सरांनी पहिल्या म्हणजे जे 1 मार्काचे क्वेश्चन असतात ते कसे सांगितलेत, 2 मार्काचे असतात ते कसे सांगितलेत, ही बारीक सारीक गोष्ट. मोठं एक्झाम्पल असेल तर सरांनी कशा पद्धतीने घेतलेलं आहे, सरांनी वाचलंय कसं, वाचलेली इन्फॉर्मेशन पुट कशी केली आहे, ती पुट केलेली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी फॉर्म्युला कसा वापरलाय, याचे छोटे ना छोटे डिटेल्स दिलेले आहेत. आणि मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो या प्रोसिजर मधून तुम्हाला देखील खूप छान वाटेल, लक्षात येतं. त्यामुळे तळमळीनं जिद्दीनं मी तेच सांगतोय, पालकांना तेच विनंती करतोय, थोडेफार पैसे एक्स्ट्रा जाऊ द्या. एक्स्ट्रा क्लास लावल्यामुळे जर तुमच्या मुलांचं कल्याण होत असेल, त्यांना भविष्यामध्ये जर त्या गोष्टी उपयोगी होत असतील, त्यांना 20% 30% जर रिझल्ट या प्रोसेसमधून मिळत असेल एक्स्ट्रावाला, तर येऊ द्यात, डेफिनेटली करू द्यात. परत या गोष्टी मी सांगणार नाही, पण तुमच्यासाठी सदैव मी त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी असेल. कोणालाही कधीही कशीही अडचण आली तर मला डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो या संपर्कावरती कॉल करा. तुम्ही ऑफिसलाही लातूरचे जे विद्यार्थी आहेत, मी साधारण लातूर या परिसरामध्ये असतो, लातूरचे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या ऑफिसमध्ये डायरेक्टली येऊ शकतात. ज्यांना शक्य नसेल ते मला कॉल करू शकतात, आणि काहीही तुमचा डाऊट असेल तर त्या ठिकाणी विचारू शकतात. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं अल्जेब्राचा आपल्याला अगदी छोटा दिसायला आपल्याला मोठा दिसतो, पण अगदी चांगल्या पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं ॲपवरती अभ्यास घेतलेला आहे. छान अभ्यास करा. मॅथ्स फॉर मेरिट या चॅनेलला सबस्क्राईब करा.
आपल्या स्वतःला कमी समजू नका. जाता जाता एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बरेच मुलं काय करतात, डिप्रेस होतात. सर मला मॅथ्स आजपर्यंत समजलं नाही. बेटा मी तुझी जिम्मेदारी घेतो. मला आजपर्यंत 9th पर्यंत नाही समजलं ना, इथून तू 0 जरी असशील तर तुला कसं कंप्लीट 100 पर्यंत घेऊन जाता येईल. 100 जरी नाही आलं तर 95 पर्यंत कसं घेऊन जाता येईल. ज्यांना 95 शक्य झालं नाही त्यांना 90 पर्यंत कसं घेऊन जाता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मॅक्झिमम ओढत त्या ठिकाणी मुलांना घेऊयात. त्याचा भविष्यामध्ये देखील फायदा होईल. आता सिच्युएशन मागच्या वर्षी कोरोनाची होती, त्यामुळे आता तुम्हाला ऑनलाईन कळाले आणि ऑनलाईन मध्ये क्वालिटी पण काय आहे ती तुम्हाला या आपले व्हिडिओ बघितल्यानंतर कळाला असेल. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. कमी समजू नका. तुमच्या आजपर्यंत तुमची चूक नाहीये. तुम्हाला एखादा प्रॉब्लेम किंवा एखादा प्रश्न किंवा एखादा टॉपिक कळाला, ही विद्यार्थ्यांची चूक नाहीये. ही आमच्यासारख्या शिक्षकांची चूक आहे ज्यांनी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही. लक्षात येतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण छान मिळून करूयात, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन करूयात. तुम्हाला ॲप दिल्यानंतर पर्सनली तुम्ही भेटू शकता. पर्सनली प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारू शकता. तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. छान अभ्यास करा. स्वतःला कमी समजू नका. कॉन्फिडन्समध्ये राहा. छान आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतील. ठीक आहे. थँक्यू सो मच. आपण थांबूयात विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारचा जॉमेट्रीचा देखील व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.